आता ठाण्यामध्ये हजारो रिक्षा असतील, दाढीवालेही काही कमी नसतील आणि चष्म्याचे म्हणाल तर हल्ली ज्याच्या त्याच्या डोळ्यावर चष्माच आहे ना हो. मित्र हो, नमस्कार. स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा यांनी एकदाच ते विडंबन गीत गायलं. थाने की रिक्षा, चेहरे पे दाढी, आंखों पे चष्मा हाय. या गाण्यामध्ये कुणाल कामरा यांनी एकनाथ शिंदे यांना उद्देशून गद्दार, दलबदलू असा उल्लेख केला खरा, पण संपूर्ण गाण्यामध्ये एकदाही एकनाथ शिंदे यांचं नाव घेतलं नाही किंवा अन्य कोणाचं नाव घेतलं नाही. तरीही बराच गदारोळ महाराष्ट्रात झाला, विधानसभेत सुद्धा चर्चा झाली. एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांनी त्यांच्या स्टुडिओची तोडफोड केली, म्हणजे जिथं हे गाणं रेकॉर्ड केलं होतं त्या स्टुडिओची. तो स्टुडिओ काही कामरा यांचा नव्हता. कामरा यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल केला. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मुद्द्यावर ठाम असलेल्या कुणाल कामरा यांनी कोणाच्याही धमकीला भीक घातलेली नाही. मोठा बहादर निघाला हो कुणाल कामरा. सत्तेच्या दबावापुढे देखील मेचला नाही, नमला नाही. मुंबई पोलीस त्यांना पुन्हा हजर राहण्यासाठी समन्स देत राहिले. तामिळनाडूत राहत असलेल्या कुणाल कामरा यांनी थेट मद्रास न्यायालय गाठलं आणि अटकपूर्व जामीनही मिळवला. बघा, आधी 7 तारखेपर्यंत त्याला हा अटकपूर्व जामीन होता. आता पुन्हा त्याची मुदत 17 एप्रिलपर्यंत वाढवली गेली आहे. म्हणजे आता मुंबई पोलीस त्याला अटक करू शकत नाहीत. त्यामुळे बघा, मुंबई पोलीस कितीही सक्रिय झाले तरी सुद्धा कुणाल कामरा पोलिसांसमोर हजर झाले नाहीत आणि आता हजर व्हायचा प्रश्नही नाही या मुदतीपर्यंत. पण त्यांनी थेट मुंबई उच्च न्यायालय गाठलं. त्यांच्या विरुद्ध खार पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेले FIR रद्द करण्याची मागणी त्यांनी उच्च न्यायालयाकडे एका याचिकेद्वारे केली. या याचिकेवर आज महत्वपूर्ण सुनावणी झाली. कुणाल कामराचा हा विषय महाराष्ट्रभर वाजत आहे, गाजत आहे. त्यामुळं मुंबई उच्च न्यायालयात काय होईल याची सगळ्यांना उत्सुकता होती. मुंबई उच्च न्यायालयाने आज या प्रकरणाची तातडीची सुनावणी घेतली. याचिकाकर्त्यांची बाजू ऐकून पोलिसांनी सरकारला, म्हणजे पोलिसांना आणि फिर्याद करणाऱ्या एकनाथ शिंदे गटाचे आमदार मुर्जी पटेल यांना या प्रकरणी उत्तर द्या असा आदेश दिला आहे. कुणाल कामरा हा सध्या तामिळनाडूमध्ये आहे. 2021 पासून तो तिथंच वास्तव्यासाठी आहे. या प्रकरणामुळं याचिकाकर्त्याच्या जीवाला धोका आहे. या धोक्याच्या पार्श्वभूमीवर दूरचित्र संवाद प्रणालीद्वारे, म्हणजे VC, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग, त्या चौकशीसाठी हजर राहण्याची परवानगी 3 वेळा पोलिसाकडं कुणाल कामरा यांनी लेखी स्वरूपात केली होती, पण अद्याप तरी त्यावर कोणतेही उत्तर त्यांना मिळालेलं नाही. हा काय कोणाशी संबंधित खटला नाही. हा एका स्टँडअप कॉमेडी शो मध्ये केलेल्या विडंबनात्मक गाण्यातून दाखल केलेला FIR आहे. त्यासाठी कामरा VCद्वारे चौकशीत सहकार्य करण्यास तयार आहेत, परंतु पोलीस अधिकारी कामराचा जबाब नोंदवण्यासाठी नव्हे तर त्याला प्रत्यक्षरित्या मुंबईत आणण्यास अधिक उत्सुक आहेत, असा दावा देखील वकिलांनी केला. त्यांचा युक्तिवाद थोडक्यात ऐकून घेतल्यानंतर पुढील सुनावणीला सर्व मुद्द्यावर विचार केला जाईल असं स्पष्ट करून न्यायालयानं प्रतिवाद्यांना नोटीस बजावली आणि आजची सुनावणी तहकूब केली. आता नेमकं काय उत्तर देणार सरकार आणि फिर्यादी आमदार मुर्जी पटेल? एकतर कुणाल कामरा यांनी कोणाचं नाव घेतलं नाही, त्यामुळे कायद्याच्या नजरेमध्ये त्यांनी विशिष्ट व्यक्तीची बदनामी केली असं देखील होत नाही. आता गद्दार म्हटलं, पण कोणाला? कोण आहे गद्दार? सांगावं लागेल ना कोर्टाला. सत्तेपुढे शहाणपण चालत नाही. हे जरी खरं असलं तरी न्यायालयात हवा असतो तो नेमका पुरावा. थाने की रिक्षा, चेहरे पे दाढी, आंखों पे चष्मा हाय. आता ठाण्यामध्ये हजारो रिक्षा असतील, दाढीवालेही काही कमी नसतील आणि चष्म्याचे म्हणाल तर हल्ली ज्याच्या त्याच्या डोळ्यावर चष्माच आहे ना हो. आता राहिला तो गद्दार हा शब्द. नक्की कोण गद्दार? कोणता गद्दार? गद्दार हा शब्द काही नवा नाही. शिवाय समाजामध्ये अलीकडे, म्हणजे अलीकडे म्हणण्यापेक्षा नेहमीच सगळीकडे गद्दारांची संख्या तर असतेच. त्यामुळं सरकार, म्हणजे पोलीस आणि
फिर्याद करणारे आमदार आता काय उत्तर देणार? खरं तर हे उत्तर पाहणं आणखी मजेशीर ठरेल कदाचित, अगदी कामराच्या गाण्यापेक्षा सुद्धा. आता न्यायालयात काय होईल याची उत्सुकता आता उभ्या महाराष्ट्राला लागलेलीच आहे. आपणही वाट पाहू पुढच्या सुनावणीची. तोपर्यंत मित्रांनो, आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.